नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वयंसेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आशा स्वयंसेविकांसाठी की त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आणि यासाठीचा नवीन GR आलेला आहे. तर त्यांच्या मानधनामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे आपण त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2024-25च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीतील मानधन रुपये 24,816.90 लक्ष व माहे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील वाढीव दरानुसार थकबाकी मानधन रुपये 19,008.75 लक्ष असे एकूण 43,825.65 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा GR आलेला आहे. हा GR दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे आजच प्रसिद्ध झालेला आहे. तर आपण त्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कार्यक्रमाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी 5,000 रुपये व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिनांक 14/3/2024च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे 5,000 व 1,000 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा जो मोबदला आहे त्यांना सदर मंजूर तरतुदीतून माहे जुलै 2024 ते मार्च 2025 या 9 महिन्याचे रुपये 10,000 रुपये व रुपये 7,200 इतक्या दराने मासिक तत्वावर मानधन अदा करण्याकरिता रुपये 74,450.70 लक्ष व माहे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीमधील अनुक्रमे वाढीवर दर रुपये 5,000 व 1,000 दराने देय असलेली थकबाकी मानधन रुपये 19,008.74 लक्ष असे एकूण 93,459.45 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वित्त विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधन अदा करण्याकरिता माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरिता रुपये 24,816.90 लक्ष व माहे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील रुपये 5,000 व 1,000 इतक्या वाढीव दराने थकबाकी मानधन अदा करण्याकरिता रुपये 19,008.75 लक्ष असे एकूण रुपये 43,825.65 लक्ष इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने 43,825.65 लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर त्यानुसार शासन निर्णय काय आलेला आहे, तर सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधन अदा करण्याकरिता माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरिता रुपये 24,816.90 लक्ष व माहे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीतील रुपये 5,000 व 1,000 इतक्या वाढीव दराने थकबाकी मानधन अदा करण्याकरिता रुपये 19,008.75 असे एकूण 43,825.65 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रुपये 43,825.65 लक्ष इतके अनुदान रक्कम लेखाशीर्ष मधून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे हा GR आलेला होता आशा स्वयंसेविकांसाठी आणि गटप्रवर्तकांसाठी. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.